कोणताही न्यूजपेपर उचलून बघा किंवा कुठली न्यूज बघा तुम्ही, सध्या एकदम वादंग चालू आहे. म्हणजे इतका प्रचार चालू आहे ना, की विचारता सोय नाही. माझा प्रचाराला विरोध नाहीये, तुमच्या प्रचाराच्या पद्धतीला विरोध आहे. म्हणजे गोष्ट काय माहिती का, इतिहास जर तुम्ही थोडाफार वाचत असाल ना, तर एक दोन गोष्टी तुम्हाला सापडतील. एक म्हणजे वादळापूर्वी शांतता असते, आणि दुसरी गोष्ट तुमचा अंत ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस तुमची फडफडाट जास्त राहते. ह्या गोष्टी कधी पण लक्षात ठेवा. तर ही जी आहे ना, ती काय वादळापूर्वीची शांतता नाहीये, तर ही आहे इतकी तडफड चालू, एवढी तडफड चालू आहे सध्या. कारण की सर्वांना माहिती आहे काही गोष्टींचा अंत जवळ आलेला आहे. म्हणजे मी नाव नाही ठेवते, आणि एक गोष्ट व्हिडिओ बघण्यात एक गोष्ट एकदम मनावर ठसून घ्या तुम्ही, की मी जर का कधी बीजेपी विषयी जर बोलत असेल, सरकारविषयी जर बोलत असेल, तर याचा अर्थ असा नाही की ते काँग्रेसचं समर्थन आहे. आणि मी जर काँग्रेसच्या काही जर चुका जर दाखवत असेल, तर याचा अर्थ असा नाही की मी बीजेपी मोदी भक्त आहे. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी पण तरुणांनी तरुणासारखं वागणं फार गरजेचं आहे. या गोष्टीवरती आवाज उचलणं गरजेचं आहे. सरकार कोणाचंही असू द्या, त्याविषयी त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सरकारमध्ये बसलेले जे पण लोक, पुढारी लोक आहेत ना, ते जनतेने निवडून दिलेले नोकर आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण आपल्या फायद्यासाठी त्यांना निवडून देतोय, त्यांच्या फायद्यासाठी आपण त्यांना मोठं नाही करते, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्या पाया पाडायच्या, नंतर आपण छोट्या मोठ्या कामासाठी त्यांच्या पार लोटांगण घालायचं, सगळी हयात खर्च करायची. हा सगळा नालायकपणा आहे, म्हणून भारताची प्रगती होत नाहीये. लहानपणी शिक्षक लोक शिकवताना आम्हाला सांगायचे की 2020 मध्ये भारत महासत्ता होणार आहे. अरे 20 गेला, 21 गेला, 22 गेला, 25 गेला, 26 उजाडलाय, तरी कशात काही पत्त्या नाहीये. रोज दिवसेंदिवस बलात्काराच्या केसेस वाढतायत. बरं, बलात्कार करणारे कोणी सर्वसामान्य लोक नाहीये, तर जे लोक मोठमोठ्या पदावरती बसले ना, त्यांच्यावर इतके घाण आणि नालायक आरोप आहे ना, की तुमच्या डोळ्यात तुमच्या पायाखाली जमीन सर्कल, माहितीये का. आणि तरी सुद्धा हेच पक्ष लोक, हेच मोठे लोक त्याची पाठराखण करताय. थोडंफार जर नॉलेज असतं ना, किंवा हातात जर मोबाईल असेल, थोडंफार गुगल बिगल सर्च करून बघा, तुम्हाला नावं सापडतील. जितके पण मोठमोठे पुढारी इतके घाण आरोप त्यांच्यावरती, बलात्कार सारखे आरोप आहे त्यांच्यावरती, खंडणी मागणे, खून, मर्डर अशा त्यांच्यावरती आरोप आहे. पत्रकार लोक, म्हणजे ज्या लोकांनी याच्यावरती आवाज उचललाय ना, ह्या लोकांचे गळे दाबले, त्यांनी मारून टाकले त्यांना. इतकी भयानक परिस्थिती. राहिला मुद्दा, ही जे आज जो व्हिडिओ बनवतोय, तर इतका प्रचार चालू आहे सध्या, एवढा दाबून प्रचार चालू आहे. म्हणजे बीजेपीला सध्या टॉप टू बॉटम सत्ता पाहिजे, आणि टॉप टू बॉटम सत्ता असलेला माझा तरी वैयक्तिक भयानक विरोध आहे. काय होतं माहिती का, कोणती गोष्ट, ज्यावेळेस एक सत्ता येते कोणाच तरी हातामध्ये, एक अंमल येतो कोणाच तरी हातामध्ये, त्यावेळेस त्या व्यक्तीचा अहंकार वाढतो, आणि त्यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टी आहे की ती त्यांच्या मनानुसार करायला लागतात. म्हणजे काय होतं माहिती का, जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली होती आणि एखादी गोष्ट वाईट होती, चांगल्याच तुम्ही समर्थन जरूर करा, पण एखादी गोष्ट जर चुकीची होती, जर तुम्हाला त्याबद्दल जर आवाज जर उचलायचा असेल, तर तुमचा आवाज लगेच दाबला जातो. कारण की टॉप टू बॉटम सगळं प्रशासन त्यांच्याच इशाऱ्यावर नाचणार राहतं. म्हणजे जर एखादी गोष्ट चुकीची होती, तुम्ही जर सांगितलं ना ही गोष्ट चुकीची होती, तर ती गोष्ट लगेच बदलत नाही, तर त्या व्यक्तीचा आवाज दाबला जातो. कारण की जो माणूस सांगतोय, चुका निदर्शनाचा आणून देतोय ना, तर त्यांचा आवाज दाबला जातो. हा इतिहास आहे, घडलेला सुद्धा आहे, आणि आता पण घडतंय. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टीला माझा कायम विरोध राहणार आहे की टॉप टू बॉटम एक हाती सत्ता नसते पाहिजे. कोणी ना कोणी विरोधक असलंच पाहिजे. तुम्हाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, आणि शेजारी असलंच पाहिजे. ज्यावेळेस कोणतरी तुमची निंदा करेल, ज्यावेळेस कोणतरी तुमच्यासाठी टीका करेल, त्यावेळेस तुमचे थोडेफार डोळे उघडतात. तुम्ही चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे तुम्ही पडताळून बघतात. पण आजकाल हे जे सत्ताधारी लोक आहेत ना, इतके बदमाश झालेले आणि इतके फ्रॉड लोक यांच्या टीम मध्ये आहेत ना, यांनी काय केलं माहिती का, एक तर हे निर्माण केलेले लोक नाहीत. म्हणजे काय झालं माहिती का, हे आता एखाद्या टीम बनवायची मस्तपैकी, 2 लोक यांची विकत घ्यायची, 3 लोक यांची विकत घ्यायची, टीम बनवायची. हालाकी जे 2 लोक यांनी विकत आणलेले आहे ना, तर ते विकत कसे आणले माहिती का, एक तर त्यांच्या गळ्यावर सुडी लावून आणलेले, म्हणजे त्यांना धमकवून आणलेले की हे बघा तुझा हा घोटाळा आहे बरं का, हा घोटाळा मी उघडकीस करीन बरं का तू. तर मी काय करतो, आमच्या वॉशिंग मशीन मध्ये आलं की माणूस पूर्ण धुवून निघाला. अरे किती लोक आहे, साधा महाराष्ट्रात जर राजकारण घेतलं तुम्ही, तर 70,000 कोटीच्या घोटाळ्यापासून, बलात्कारांपासून कितीतरी लोक असे दाखवतो, तुम्हाला प्रूफ नावानुसार दाखवतो. मी नाही, असं सगळं सोशल मीडिया असेल किंवा वृत्तपत्र असेल, न्यूज चॅनेल्स असेल, एक काळ त्यांनी सळोके पळो करून सोडलो त्यांना. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पक्ष प्रवेश केला, दुसऱ्या पक्षात गेले, त्यावेळेस त्यांच्या आपोआप आरोप धुतले गेले का, ह्या गोष्टी तुम्हाला थोडंसं म्हणजे गांभीर्य नाही का, ह्या गोष्टी तुम्हाला वाईट नाही वाटत का, असं का घडतंय सांगा तुम्ही मला. बलात्कार सारखा जो विषय आहे इतका गंभीर आहे. अरे महाराजांनी, छत्रपती शिवरायांनी चौरंग केला होता रांजाच्या पाटलाचा. ज्यावेळेस त्या माणसाने एका बाईवरती वाईट नजर टाकली होती, तर डायरेक्ट चौरंग केलेला होता. आणि आता काय होतंय, ज्या लोकांनी बलात्कार केले त्यांच्या गळ्यामध्ये हार येतात, त्यांचे सत्कार होत आहेत, ते बाबा होऊन बसले येतात, त्यांचे भक्त आहेत, लाखो अनुयायी आहेत. म्हणजे त्यांना ऐन वेळेस ज्यावेळेस निवडणुका जवळ येतात, त्यावेळेस त्यांना ऐन वेळेला सुट्टी पण भेटते. ही कंडिशन झाली कस काय, म्हणजे ज्यावेळेस काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपलं स्वतःचं कर्तृत्व राहत नाही ना, मग त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, बहुमत, इकडचे 2 लोक तिकडचे 2 लोक, त्या कुबड्या घ्याव्या लागतात, मग आपल्याला उभं राहावं लागतं. ज्यावेळेस स्वतःमध्ये हिंमत नसते, त्यावेळेस कितीतरी गोष्टी फतांड आहेत, कितीतरी गोष्टी फ्रॉड निघालेल्या आहेत, कितीतरी गोष्टी ज्यात त्यांनी जुमलेबाज निघालेल्या आहेत, ज्यात त्यांनी आश्वासन दिले होते ते सुद्धा झाले नाही. लाखो करोडो मुलांना नोकऱ्या भेटणार, तर नोकऱ्या भेटलेल्या नाहीये.
बलात्कार लोकांना शिक्षा होणार होती, त्यांना शिक्षा भेटलेली नाहीये. काळा पैसा वापस येणार होता, तो काळा पैसा झालाच नाही. उलट जो चांगला पैसा तोच आणखी यांनी काळा करून टाकला. नोटबंदी सारखा जो विषय आहे तो सुद्धा फ्लॉप निघलेला आहे. हे मी नाही सांगते, हे मोठमोठे लोक सांगताय. म्हणजे पार जे तत्ववेत्ते आहेत ना, ज्यांचा अर्थशास्त्रावरती प्रचंड नॉलेज आहे, त्या लोकांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतो ही गोष्ट की रिअलिटी काय आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. शाळा ज्या आहेत, म्हणजे काय होतं, कोणती एक बेसिक गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण लय इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, जर तुम्ही डायरेक्ट जर लढायला उतरले ना, एक तर पहिली गोष्ट तुमचा मेंदू चालणार नाही, दुसरी गोष्ट तुम्हाला लढता येणार नाही. कारण की लढाई ही नॉलेजच्या बेसवरच करता येते. आज मी जे बोलतोय तर 2-4 गोष्टी ज्या बघितल्या, ऐकल्या, थोडंफार शिक्षणाच्या बेसवरती ह्या गोष्टी आमच्या तरुणांच्या निदर्शनाच्या येतात, म्हणून आम्ही मांडतोय तुम्हाला. तर बाबासाहेबांनी इतकं ठणकावून सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणावरती एकदम त्यांनी 100% त्यांनी पहिले वेटेज दिलं होतं, त्याच्यावरती भर दिलं होतं. शिकलेच पाहिजे, गरीबाचं लेकरू शिकलंच पाहिजे. जो पण शिकत नाही तो पहिल्या टाळक्यात उजेड पडत नाही. त्यांच्याही आधी महात्मा फुलेंनी यावरती खूप छान सांगितलेलं आहे. पण आज काय होतंय, गव्हर्नमेंटच्या सगळ्या शाळा बंद पाडण्याचा अट्टाहास चालतो आहे. कितीतरी हजारो शाळा बंद पाडलेल्या आहेत. नंतर असले घाण नियम कायदे काढून काढू लागले की गव्हर्नमेंटच्या शाळा बंद पडल्या पाहिजे. मस्तपैकी फुल प्लॅनिंग चालू आहे. मग काय होईल माहिती की जे गरीबाचे लेकर आहे ना, एक तर जे कमी पैशामध्ये शिक्षण भेटते ते भेटणार नाही ना, कारण की ऑलरेडी गरिबांकडे पैसाच नाहीये. तर ब्रँडेड म्हणजे मोठमोठ्या महागड्या शाळा आहे, त्यांच्यामध्ये जाईल कसं विद्यार्थी, त्यामध्ये पैसे म्हणजे फी भरेल कसं. आज तुम्ही जर बघितलं बेसिक जे शाळा आहे ना, 30 ते 40 हजार फी आहे. स्टँडर्ड शाळेत जर गेलं तुम्ही लाख 1.5 लाख फी वर्षाला, जेवढं की गरिबांच्या लोकांचं इन्कम नाहीये त्याच्यापेक्षा जास्त तिथली स्कूलची फीस आहे. बाकीच्या गोष्टी विचारूच नका. मग युनिफॉर्म असेल, त्यांचे कपडे लत्ते बूट असतील, त्यांचे वह्या पुस्तक असतील, त्याचा महागडा खर्च असेल, बसचा खर्च असेल, बाकी अॅन्युअल फंक्शन्स असतात काहीतरी वेगवेगळे, त्याचा वेगवेगळा खर्च असेल. म्हणजे कंबड मोडून फाशी घेणे एखादा माणूस तरी सुद्धा ते पैसे भरताना येणार, एवढी सगळी गोष्टी निर्माण करून ठेवली. मग बेसिक गोष्ट कम्प्लीट नाही लागली ना, शिक्षण नाही पोहोचते विद्यार्थ्यांपर्यंत. जर पोहोचलं नाही तर वैचारिक लेवल तर वाढणारच नाही ना. वैचारिक होणार नाही, मुलं वैचारिक नाही झालेत, मग काय होईल, शासनाच्या समोर कुठल्याही शासन असू द्या, कुठल्याही प्रशासनाच्या विरुद्ध तुम्हाला प्रश्न नाही विचारताना, जर तुम्हाला प्रश्न नाही विचारता येत आहे, तर मग जे वरचे लोक आहेत ना, ज्यांनी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली, मग मस्तपैकी तुम्हाला नाचवायचं तसे नाचू शकतात. धर्माचा पगडा तुम्हाला लावतील, अमुक तुमच्या याच्यावरती मांडतील, याचा झेंडा घेऊन पळा, त्याचा झेंडा घेऊन पळा, अमुक नाही म्हणलं म्हणून लगेच तुम्ही तलवारी बिलवारी घेऊन बोंबलं तुमच्या. यांनी समाजामध्ये अस्थिरता माजते फक्त. यांनी समाजामध्ये सुजलाम सुफलामता निर्माण होणार नाही, समाजात शांतता, जे मेन बेसिक गोष्टी त्या निर्माण होणार नाही. सगळीकडे बघा, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला तुम्ही. आरोग्याच्या चिंधाड्या उडालेल्या आहेत, शिक्षणाचा फार बाजार झालेला आहे. दुसरी गोष्ट, सुरक्षितता कुठेही राहिलेली नाहीये. ह्या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामुळे ह्याच्या गोष्टी आता मार्केटिंग करावं लागते ना. तर माझं सरळ म्हणायचं, तुम्हाला लय मार्केटिंग करायची ना, तुम्ही तुमच्या गुणांवरती मार्केटिंग करा ना. तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर मार्केटिंग करा. चांगल्या गोष्टी केलेल्याच नाही, आम्ही तर केल्या फ्रॉड. मग आम्हाला काय करावं लागतं, आता खोटं बोलावं लागू लागलं, आम्हाला जुमले द्यावं लागू लागले. निवडणूक आली की तुम्हाला कसं सुचतं बरं, मी तुम्हाला चांगला रस्ता बांधून देईन. मग 5 वर्ष तुम्ही वारले होते का, तुम्हाला समजत नव्हतं का? 5 वर्ष पुढे गेले होते, तुमच्याच हातात सत्ता दिली होती ना आम्ही. तुम्ही आता सांगताय की आम्ही अमुक नवीन कायदे कानून करू. अरे तुमच्याकडे 5 वर्ष, त्याच्या आधी 5 वर्ष, त्याच्या आधी 5 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती ना, तेव्हा तुम्ही काय केलं? तुम्ही तेव्हा फक्त पैसे खायचे काम केले. तुम्ही हजारो कोटी रुपयाचे रस्ते बांधले, रस्त्यावरचे अपघात कमी झालेले नाहीये. टोल नाके बिल नाके बांधले, म्हणजे टोल तर तुम्हाला घेता येतो पण रस्ते तुम्हाला नीट नाही करता येते तुम्हाला. आणि तुम्ही ऐन वेळेला तुम्ही सांगता आम्ही तुम्हाला मेट्रो फुकट करू, आम्ही तुम्हाला बसचं भाडं फुकट करू. मग आधी का बरं नाही केलं तुम्ही या सगळ्या गोष्टी? आणि हे असं मी नाही सांगते, आरबीआयचा गव्हर्नर सांगतायत की जी पण गोष्ट फुकट म्हणजे अर्थशास्त्रामध्ये खूप नॉलेज त्यांना, विचार करा. तो व्यक्ती सांगतोय की जे गोष्ट फुकट वाटताय ना तुम्ही, ते फुकट वाटणं म्हणजे स्पेशल जुमलेबाजपणा आहे. जर तुम्हाला लाडकी बहिणीची एवढी काळजी आहे तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये फुकटात वाटण्यापेक्षा, शासनाची तिजोरी रिकामी करण्यापेक्षा 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज झालंय महाराष्ट्र राज्यावरती. लाज वाटली पाहिजे आपल्याला. 9 लाख कोटी, विचार करा, साधा सुद्धा आकडा नाही. हयात संपून जाणे एखादी ज्याचा कर्ज फेडता माहिती का कितीतरी येणार आहे समोरचे जे ज्यांच्या हातामध्ये प्रशासन येईन ना उद्या, तर त्यांचं कंबर मोडून माहिती का, जीव त्यांना असं सळोकी पळवून जाईल त्यांना. ह्या गोष्टी फेडता इतकं यांनी ना रायता फैलून ठेवलेला आहे. जर तुम्हाला एवढीच लाडक्या बहिणी जर चिंता होती ना, मग तुम्ही काय करायला पाहिजे होतं, लाडक्या बहिणीच्या हाताला काम द्यायला पाहिजे होतं. त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याच्यावरती तुम्ही भर द्यायला पाहिजे होतं. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला पाहिजे होतं. त्यांना सिक्युरिटी तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे होती. त्यांना माणसाच्या बरोबरीने काम करता येईल अशी सिक्युरिटी, असं सिस्टम तुम्ही तयार करून द्यायला पाहिजे होतं. पण सिस्टम तयार करण्यामध्ये आपण कुचकामी ठरवलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये फेल झालेलो आहे सरळ. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, एक खोटे थोतांड मांडावं लागते आपल्याला. नेमकं निवडणूक जवळ आली की तुम्हाला इतका पुळका येतो, लोकांचा इतका पुळका येतो की विचारतच होय. मग तुम्ही सगळ्या योजना फार फुकटात वाटायची सुद्धा तयारी ठेवता तुम्ही. या गोष्टीचं कुठेतरी गांभीर्य तुम्ही थोडंसं घेतलं पाहिजे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला या गोष्टीची.
शिक्षणावरती जो खर्च करायचा तुम्ही सरळ सरळ खुशाल म्हणता की पीएचडी करून काय तुम्ही दिवे लावणार आहे, एका घरातले 4-4 पोरं पीएचडी करते म्हणजे कशासाठी पैसे भेटते म्हणून लाजा वाटले पाहिजे. पीएचडी म्हणजे काय, आंडूबांड पोरं पीएचडी करत नाही, ह्या गोष्टी कॉमन सेन्स पाहिजे तुम्हाला. पोरांचं त्यावेळेस वय झालेलं तर 25च्या रेंज मध्ये येतात पोरं. 20चे पुढे निघलं की आताचे तरुणांना जबाबदारीचा भान येऊ लागलं काही लोकांना सोशल मीडियामुळे असं. त्यांना आता त्या गोष्टी लाज वाटते की 20-22च्या पुढे जर पोरं निघले तर घरामध्ये पैसे मागायचे लाज वाटते त्यांना, माहिती का. त्यामुळे ह्या गोष्टी आणि विशेष म्हणजे रिसर्च करण्यासाठी वेळ जातो ना, तेवढं शिक्षणाचं वय पण झालं असतं सगळ्या गोष्टी. सगळेच पोरं काही पीएचडी करत नाही. जर 1 लाख पोरांनी जर ऍडमिशन घेतलं असं तर मोजके बोटावर मोजणे इतके पोरं पीएचडी पर्यंत जातात, बाकीचे पीजी पर्यंत सुद्धा पोहोचत नाही. काही तर युजीला शिक्षण सुद्धा सोडून देतात. ह्या गोष्टी तुम्हाला गांभीर्य नाही का, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे ही जी तडफड चाललेली ना, ही फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यापुरती चाललेली आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर काहीतरी सर्च करा, थोडासा अभ्यास करा. भारत 2014च्या आधी बीफ एक्सपोर्ट मध्ये म्हणजे मटन मांस निर्यातीमध्ये भारत 9व्या क्रमांकाला होता. आणि ज्यावेळेस सत्ता आली हातामध्ये, ज्यावेळेस राम मंदिराचा उदो झाला, हिंदू धर्म खतरे में असे नारे दिले गेले, त्यावेळेस म्हणजे आता सध्या भारत 2ऱ्या नंबरवरती आहे. कशामध्ये तर मांस विक्रीमध्ये. विचार करा, म्हणजे ज्या लोकांनी नारे दिलेत ना की हिंदू धर्म खतरेमध्ये, धर्म खतऱ्यात नाहीये भाऊ, खतरेमध्ये आहे यांच्या खुर्च्या, यांचं राजकारण, यांचं भविष्य खतरेमध्ये आहे. आणि एक गोष्ट छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला, तुम्ही नालायकपणा करून आज न उद्या मरणारच आहे. लय काय आयुष्य बाकी नाही तुमचं, 10, 20, 5, 50 काहीतरी वर्ष तुम्ही मरशाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कायम, ज्यावेळेस तुम्ही हा भारत देश सोडून जासाल ना तेव्हा मरशाल ना, त्यावेळेस तुम्ही माग चांगले कामं नाही ठेवणार. तुम्ही इतकी गटार करून ठेवणार आहे. धर्माचं राजकारण तुम्ही पसरून ठेवलेलं आहे. याला शांतता करण्यासाठी, यावरती काम करण्यासाठी खूप सारे वर्ष जातील. कारण की सगळेच लोक वैचारिक नसतात. काही लोकांचे टवकी इतके भडकलेले राहते की त्यांना फक्त हिंदू म्हणजे चुकीचा माणूस आहे त्याचे गळे कापा, मुसलमान म्हणजे चुकीचा माणूस आहे, मुसलमान म्हणजे आतंकवादी आहे त्यांचे गळे कापा, हेच असतं. आणि ग्राउंड रियालिटी जर तुम्ही चेक केली तर हिंदू मुसलमान सगळे एकत्रित राहण्याचाच प्रयत्न करतायत. मोठाले लोक यांना भडकवताय, ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. आतापर्यंत जे पण झालेल्या सगळ्या गोष्टी तर मोठ्या लोकांमुळे झालेल्या आहे. ग्राउंड लेवलला सगळ्यांना वाटतं की शांतता राहिली पाहिजे, 2 टायमाचं व्यवस्थित जेवण भेटलं पाहिजे, आपल्या लेकी बाईला आपल्याला सुरक्षितता भेटली पाहिजे, रात्री छान झोप आली पाहिजे, उद्याचा दिवस सुखाचा गेला पाहिजे, असं प्रत्येक गरीब जनतेला वाटतं. त्याच्यामुळे असं जुमलेबाज करण्यापेक्षा लोकांचं भविष्य, लोकांच्या विषयी कसं त्यांना एकदम सुख समाधान कसं राहता येईल, शिक्षणाविषयी कसं बोलता येईल, या गोष्टीविषयी बोला. जर थोडासा वेळ मिळाला तर कधी युट्यूब पण सर्च करा, न्यूज सर्च करा. जितके पण लोकांचे आता निवडणुकीच्या वेळेस भाषण झालेले ना, सगळ्यांनी एकमेकाचे दुःख निरोधने काढलेले. म्हणजे हा त्याला नाव ठेवतोय, ते त्याला नाव ठेवतोय, तो त्याला नाव ठेवतोय, हेच चालू आहे. अरे बाबा नो, पण एखाद्याने तर छाती ठोकपणे मुद्दे मांडा ना, की महाराष्ट्राला कसं पुढं प्रगतीपथावर नेता येईल. मुंबईचं जे तुम्ही बॉम्बे करून लावलंय, म्हणजे बाहेरचे लोक अन्नमालय भिन्नमालय तुम्हाला आणताय इथं, त्यांना भाषण देऊन इथं भडकावते लोकांना, मराठी लोकांच्या भावना भडकावते. तुम्हाला लाज नाही वाटत या गोष्टींची. महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल हे सगळ्या गोष्टी बघा. जी कंपनी इटली सारख्या देशामध्ये तिकडे बॅन झालेली, ती कंपनी आपण इथं महाराष्ट्रात आणतोय महाराष्ट्राच्या लोकांना मारायसाठी. या गोष्टी जाणीव नाही का तुम्हाला. जो इंडस्ट्रियल एरिया आहे आमचा लांब नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये जो MIDC एरिया आहे तो पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात फास्टेस्ट डेव्हलप झालेला इंडस्ट्री एरिया आहे. पण छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लाज वाटते की अजून मेट्रो नाहीये, आणखीन चांगलं मोठं दाटं रेल्वे स्टेशन नाहीये, आणखीन चांगल्या टॉपच्या कॉलेजेस नाहीयेत की ज्याचं नाव घ्यावं. अजून एकही असा राजकारणी भेटला नाही की छाती ठोकपणे आम्ही नाव घेऊ शकतो, आम्ही गर्वाने त्याला मिळवू शकतो. नाहीये, चांगले रस्ते नाही, सुखसुविधा नाही. आमच्या MIDC एरियामध्ये रोज भांडणं, रोज मर्डर, कोणी कोणाला चाकू मारताय. आता 2-3 दिवसापूर्वी पोरं तलवारी घेऊन फिरत होते दिवसात ढवळ्या, ते पण MIDC मधल्या चांगल्या एरियामध्ये, महाराणा प्रताप चौकात वगैरे त्या एरियामध्ये खुशाल तलवारी घेऊन फिरत होते. प्रशासनाचा धाक राहिलेला नाहीये, पोलिसांना कोणी घाबरत नाहीये. वरतून राजकारणीच बदमाशे, त्यांचेच गुंडे येऊन बोंबलत हिंडते, त्यांचेच गुंडे येऊन कोणाला तरी धमक्या देते, त्यांचेच गुंडे तस्करी करू राहिले. म्हणजे विचार करा, ज्या लोकांकडे आपण आशेने अपेक्षेने बघायला पाहिजे तेच लोक आज फ्रॉड आहे. म्हणजे काय झालं माहिती का, लोक प्रवासाला निघले कुठेतरी मस्तपैकी ना बसमध्ये बसले, आणि बसमध्ये बसता वेळेस ना जो कंडक्टर तो सगळ्यांना चेक करू लागला, सगळ्यांना सांगतो कोणी दारूने पिलेलं पाहिजे बरं का, व्यसन वगैरे करायचं नाही. आणि बस आली तो आईन घाटात गेली, घाटात गेल्यावर कळलं की कंडक्टर गाडीचा ड्रायव्हर तेच पेलेले. अशी गोष्ट चालू आहे. आपल्या इथं कुंपणच शेत खाऊ लागलं तर न्याय कोणाला मागायचा. त्यामुळे तरुणांनी रिक्वेस्ट आहे, फार रिक्वेस्ट आहे, थोडं शांततेत बसा, एक दिवस या गोष्टीवरती विचार करणं फार गरजेचं आहे. आणि तरुणांनी तरुणासारखं वागणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, हे जे मोठमोठे राजकारणी पुढे लोकांना यांना वाटतं की आजकालचे तरुण काय करू शकते, तर तरुण लोक खूप काय करू शकते. थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचा, थोडंसं छत्रपती शिवरायांना वाचा, वेळ मिळाला की भगतसिंगांना वाचा, की तरुण वयामध्ये आपल्याकडून काय होऊ शकतं, आपण क्रांती आणू शकतो, क्रांती करू शकतो. ह्या शासनाला, प्रशासनातील भ्रष्टाचारी लोकांना, बलात्कारी लोकांना, ह्या अत्याचार करणाऱ्या लोकांना आपण वटणीवर आणू शकतो. हा राज्य आणि परिणामी देश सुजलाम सुफलाम करण्यामध्ये आपलंही योगदान राहू शकतं. आपण थोडंसं मनावर घेतलं पाहिजे, थोडासा विचार केला पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. जर कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर दुखवू देऊ नका. ही जी सत्य परिस्थिती मांडलेली आहे
याच्या मागं माझ्या आधी भरपूर सारे लोकांनी सुद्धा बोललेले, त्यामुळे याच्यावरती थोडाफार विचार करा. आणि जर एवढं सगळं सांगून सुद्धा जर हे शब्द जर तुमच्या मनाला लागले असतील तर तुम्ही मनावर सोडून हे शब्द उरावर जरी घेतले तरी काही फरक पडणार नाहीये. कारण की चांगलं बोलणाऱ्याचा कधी कधी आवाज दाबला जातो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाईट जे असतं ते फार काळ टिकत नाही, कधी ना कधी त्याचा अंत जवळ आलेला असतो. काही दिवसांनी, थोड्या दिवसांनी हा अंत जवळ आलेला आहे. फक्त तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी चांगलं काम करणं गरजेचं आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला हरकत नाही आणि मार्शल मॉलला सबस्क्राईब करायला सुद्धा हरकत नाही. धन्यवाद.